लोकांचे मनं जितायला टाईम नाही लागत ना वेळ नाही लागत, कारण की त्यांचा नंदी पण पळतोय. नंदीसोबत त्यांची भूमिका, त्यांचं बोलणं, त्यांचं चांगलं चालणं, त्यांचं वागणं लोकांशी चांगलं आहे, त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. तर कोणाकोणासाठी टाईम नसतो. आता आमच्याकडे पण प्रोग्राम्स आहेत. आज माझं आगमन होतात आई माऊलीचं. हां, आज ते आगमन सोडून मी इकडे आलो आहे. का आलो आहे? त्यांच्या स्वभावाखातीर इथे आलो आहे. सगळ्यात मोठा गरबा भरतोय माझ्याकडं. माझे स्वतःचे 9 मंडळ आहेत. हे सगळं सोडून मी इथपर्यंत आलो आहे. वाटलं तर उद्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, सर्व दिसेल माझ्या पेजला. आजचं आगमन मी उद्या ठेवलं आहे ना. उद्या 1च्या आधीच मुहूर्त आहे. याच्यानंतर अजून पुण्यामध्ये भरपूर असे आमंत्रण आहेत. आमंत्रण सगळ्यांनीच केले आहेत. बकासूरवाले असतील, अजून पोरं असतील, आमचे आंबेगावचे असतील, त्याच्यानंतर पिंपळगाव, काय पिंपरी चिंचवड असेल, भरपूर ठिकाणी जायचं आहे आता. त्या सगळ्यांच्या प्रेमाखातीर पण सर्वप्रथम पिंटू भाऊंकडे आलो आहे मी, कारण की मथुर आणि कॉकटेल एक काळ दोघांनी गाजवलेला आहे. दोन्ही मालकांची इज्जतीचा प्रश्न होता, इज्जतीचा विषय होता अखंड. म्हणजे असे काही मैदान झाले का तिथे मालकांची सुद्धा इज्जत लागली गेली होती मैदानासोबत. तिथे सगळ्यात पहिल्यांदा आझाद असताना मथुर घेऊन पळाला होता आणि अख्ख्या महाराष्ट्राचे देशाचे मन जिंकले होते दोघांनी. त्यावेळेस बऱ्याच वेळा असं होतं की आदत पिल्लू होतं हे, आणि कुणी सुद्धा एवढा मोठा आज तुमचं मथुर आज देशात सगळे गाजलेला. बैलगाडा मालक माझे मित्र आहेत. पण एक तो झालेला क्षण सांगतो मी. तिथे समोरचे पुत्रत होते का कोणत्या मालकाचे स्वप्न पूर्ण होतात. म्हणजे असे जेवढी बघायला आले होते शर्यतप्रेमी, म्हणजे सगळ्यांची इच्छा होती बाबा कोण जिंकतोय. पण जिंकलेले 4ही बैल होते. बकासूर असेल, बळमा असेल, सुंदर असेल, कॉकटेल, मथुर असेल. कारण की त्या सर्व बैलांवर माझा प्रेम आहे. असं तर बोलू शकत नाही मी का म्हणजे तो क्षण लोकांना आवडणारा क्षण. पण आता मी कोणत्याच मैदानात असे क्षण बघितले नाही मी. इथून आज निंबाळकर सरांना सुद्धा मी मिस करतोय. आज निंबाळकर सर सुद्धा असते तर आज ते सुद्धा इथे आले असते आणि आम्ही इथे येऊन अजून कार्यक्रमाची शोभा वाढवली असते. आता जे तुम्ही आदतला पळावला मथुर बरोबर कॉकटेल सुंदर, त्यानंतर करंजे पूलमध्ये बकासूर आणि मथुर एकत्र पळाली आणि कॉकटेल घरणिकेचा राजा एकत्र पळाला. तर राजाने ज्यावेळी एक नंबर केला त्यावेळेस पिंटू शेटने हा संपूर्ण प्रथम क्रमांकाचं बक्षीस तुम्हाला अर्पण केलं होतं मथुर आणि बकासूरला. कारण की ते आता काय असतं माहिती आहे का, तुम्हाला तेच बोललो मी. इथपर्यंत यायचं कारणच ते लक्षात घ्या. माणूस जेव्हा जिंकतो ना तेव्हा माणसाला कधी कधी खूप गर्व येतो. आता आम्ही तर जिंकतच राहिलोय आतापर्यंत, पण आम्ही लोकांनी कधी गर्व ना आणि घमंड नाही केला. आम्हाला जेवढा माझ्या हेतूने जेवढं आम्हाला गोरगरीब लोकांचे बैल नंदी टॉपमध्ये नम्रात पलतायत त्यांना आम्हाला आमचे बैल द्यायचे आहेत. आणि आज पण मथुरने जेवढे पण आझाद असतील, आज घोटचा सर्जा लक्षात घ्या, आज महाराष्ट्रात देशभरात गाजवतोय. हर टायमाला बकासूर हातात ठेवायचे ना, या टायमाला आमच्या घोटच्या सर्जाला हातात ठेवला होता. मी त्याला कमी नाही लेखत, पण आज आमच्या मथुरमध्ये पळून गेलेले जे आज हे हिरे आहेत हे खूप उंचावर जावं ही अपेक्षा आहे मला. आणि यांच्या पाठीशी सदैव महादेवाचा आशीर्वाद असू द्या. जसं मथुरने नाव केलंय, नाव करतोय, तसं त्यांच्या पाठीशी त्यांच्यासोबत पळणारे आझाद वासरं आता मोठे मोठे मैदानं एक नंबर करू द्या. हीच मी सदिच्छा पिंटू भाऊंना भेट देऊन आणि कॉकटेलला भेट देऊन. आता बैलपोळ्याच्या मुहूर्तावर मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, कारण बैलपोळा म्हणजे एक मुळाचा सण असतो. तर मुळाच्या सणादिवशी एखादं कार्य करतो आपण ते नक्कीच यशस्वी होतं. तर पुन्हा एकदा ही जोडी मथुर आणि कॉकटेलची जोडी आपल्याला पळताना दिसेल का? कधी दिसेल? अहो कधी काय कोणताही मैदान. मथुर आता थोडासा आजारातून बाहेर पडलेला आहे. मैदानात उतरायचा तर पूर्ण ताकदीने उतरायचा. तर पूर्ण त्याची तयारी करून त्याची फिटनेस करून त्याला जसा पहिल्यासारखा आधीसारखा ज्या स्पीडमध्ये पळायचा त्या स्पीडमध्ये पळून कॉकटेलमध्ये टाकून आणि गुलाल घेणार हा शब्द आहे माझा 100%. कॉकटेल आणि मथुर पळून आम्ही गुलाल घेणार लवकरच. आणि हे त्यांचा चिरंजीव पण बोललेला आहे बाईटमध्ये. त्या लहानाला काही कळत नाही, पण तो बाईटमध्ये सुद्धा मी त्याची बाईट बघितली होती. तुझं स्वप्न कुठलं आहे, काय स्वप्न आहे, कुठल्या बैलात पळायला पाहिजे. त्याचं स्वप्न पण मथुरमध्येच पळायचं आहे. त्याला याच्या पुढं पण अजून आवडता बैल मिळाला तो मथुर. म्हणजे आज त्यांच्या पुढं काय बोलणार मी. मथुर त्यांचं आहे.
निश्चितच. तर आता पुन्हा एकदा आपण ह्या बैलपोळ्याच्या सणाकडे येऊ. तर आज कॉकटेलची सजावट कशी वाटली तुम्हाला? आज कॉकटेल मला खूप आज बघायला गेलो ना तर आज त्याची हे आहे ना शरीर वैशिष्ट्य आधीपेक्षा मला एकदम मस्त एकदम भरून दिसतोय आता. म्हणजे त्याचा बांधा आहे ना, बांधा पूर्ण मजबूत दिसतोय. आधी लहान वयामध्ये थोडासा सडपातळ होता, फिटनेस त्याची चांगली झालेली आहे आणि पिंटू भाऊंचा त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याच्या घरच्या सगळ्याला ठेवलेला आहे. कारण की त्याची फिटनेस एकदा पूर्णपणे एकदा एक व्हिडिओ मारा तुम्ही त्याच्यावर, कॅमेरा मारा घेतलेला आहे मी आता. हां, म्हणजे अतिशय सुंदर दिसतोय आणि खूप आनंद वाटतोय जेव्हा कॉकटेल पण पळतोय. मथुरमध्ये जेवढे पण पळाले जातील नंदी त्यांच्यावर आमचा प्रेम आहे आणि त्यांच्याशी संबंध नाते ते सगळे एकत्रित राहतात, एकत्रित राहतील. आज सांगायचं उदाहरण, आतापर्यंत आम्ही बकासूर आणि मथुर दोघी विरोधात पळायचे, पण एक क्षणाला तुम्ही जसे बोलले कॉकटेल एकत्र पळाला, बकासूरमध्ये तसा मथुर पळाला. आपले नाते मित्र मंडळी हे सर्व याच्या पलीकडे संबंध पण आपले राहिले पाहिजेत, टिकले पाहिजेत, त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहे. बैलपोळ्याच्या शुभेच्छा. 1-2 मिनिट फक्त पिंटू शेट आज आपल्याकडं दादा आवर्जून वेळ दिला दादांनी, तर ह्याबद्दल आपल्या काय अभिप्राय? दादांचं मनापासून आभार मानतो की म्हणजे दादा माझ्याकडे येणार, मला जेवढे फोन आले की दादा आमच्याकडे पाठव, दादा किती फोन आले असतील, हा मोठा विषय. म्हणजे दादा आले पहिल्यांदा आपल्याकडे झाले, त्यांचं मनापासून आभार आमच्याकडे आले. मित्र हो, पिंटू शेटची आता बोलत नाही, त्यांनी आपलं 2 शब्दात आभार व्यक्त केलेला आहे. तर त्याचबरोबर आता सर्वांना पिंटू शेट, राहुलबाई आणि संपूर्ण ग्रुपकडून शुभेच्छा असतील. इथं गोळ झाला काहीतरी खायला.